तर सेडीसाठी जळगावातील घरी चोरी झाल्याचा खडसेंचा आरोप आहे। 10 सेडी नेल्या, 7 सेडी आहेत, महत्त्वाची सेडी माझ्याकडेच असा दावाही खडसेंनी केलाय। मात्र कामाच्या सेडी दुसऱ्या ठिकाणी असल्याची खडसेंची माहिती आहे। एकनाथ खडसेंच्या जळगावच्या बंगल्यात चोरी झाली। खडसेंच्या बंगल्याचं कुलूप तोडून चोर आत शिरले। 7 तोळ सोनं, 2 किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली। या चोरीत ड्रॉवर मधल्या 7 सीडीही चोरीला गेल्याचं खडसेंनी सांगितलंय। पण बंगल्यात दागदागिन्यांसाठी नव्हे तर गुप्त सीडी लांबवण्यासाठी चोरी झाली का हा प्रश्न खडसेंच्या दाव्यानं निर्माण झालाय। 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे। पाकिट तसंच ठेवलेलं आहे। सीडीच्या कव्हरमधून याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहे। विशेष म्हणजे चोरी आधी रस्त्यावरचे पथदिवे सुरू होते, मात्र चोर घटनास्थळी पोहोचण्याच्या 1 तास आधी पथदिवे बंद झाले। त्यामुळे रात्री 12:42 खडसेंच्या घराबाहेरच्या परिसरात पूर्ण अंधार होता। रात्री 1:54 चोर खडसेंच्या घरात शिरले। जवळपास तासभर सीडीसह मौल्यवान वस्तू चोरल्या आणि 3:05 चोर बॅग घेऊन पसार झाले। माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली। आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले? 2 महिन्यांपूर्वी प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीकडे महाराष्ट्रात भूकंप घडवणाऱ्या सीडी असल्याचा दावा खडसेंनी केला होता। त्या आरोपांनंतर एका पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयांना पुण्यात अटक केली गेली। अटकेनंतर जावयाच्या पुण्यातील घराचीही झाडाझडती झाली। ते प्रकरण ताजं असताना आता खडसेंच्या घरातून सीडी चोरी झाल्याचा आरोप होतोय।